नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेत आरक्षणासंदर्भातल्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपरिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी। रिक्षांवर भोंगे लावून उमेदवारांचा प्रचार, तर भोंग्यांच्या माध्यमातून उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन। महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापूरमध्ये शिवसेना आक्रमक। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं घेतली महापालिका आयुक्तांची भेट। कोल्हापुरात रक्षा विसर्जनावरून पंचगंगा स्मशानभूमीत नातेवाईकांमध्ये हाणामारी। अंत्यसंस्कारासाठी उशिरा आल्याच्या कारणावरून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती, तर 4 जण जखमी। मुंबईतील सराफा व्यापाऱ्याला बीडमधील पोलीस अधिकाऱ्यानं 4 लाख रुपयांना लुटलं। सराफा व्यापाऱ्याची थेट पोलीस अधीक्षकांना तक्रार। मीरा रोडच्या काशीमीरा परिसरात फुटपाथवर सापडला तरुणाचा मृतदेह। मृत्यूचं कारण अस्पष्ट, तर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल। पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, तर बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 11 जणांच्या विरोधात गुन्हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।